नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत पीपी अल्गो म्हणजे काय आणि त्याचा फ्री डेमो कसा घ्यायचा। पीपी अल्गो ही मेटाट्रेडर आधारित ऑटोमेटेड फॉरेक्स ट्रेडिंग स्ट्रॅटेजी आहे। योग्य सेटिंग वापरल्यास आणि रिस्क मॅनेजमेंट पाळल्यास चांगला परफॉर्मन्स मिळू शकतो। चला आता पाहूया फ्री डेमो कसा घ्यायचा। सर्वप्रथम ppalgo.com या वेबसाईटवर जा। रजिस्टर करून तुमचे अकाउंट तयार करा। रजिस्टर करण्यासाठी स्टार्ट ट्रायल बटनवरती क्लिक करा व तिथे दिलेला फॉर्म तुम्ही भरून घ्या। मग तुम्ही साइन इन करू शकता। इन केल्यानंतर डॅशबोर्ड पेजवर जा आणि EA फाईल डाउनलोड करा। आता मेटाट्रेडर उघडा, फाईलवर क्लिक करा आणि ओपन डेटा फोल्डर निवडा। MQL5 मधील एक्सपर्ट्स फोल्डर उघडा आणि डाउनलोड केलेली EA फाईल इथे पेस्ट करा। मेटाट्रेडर रिस्टार्ट करा किंवा नॅव्हिगेटर मध्ये रिफ्रेश करा। आता वेबसाईटच्या प्रोफाइल पेजवर जाऊन तुमचा ब्रोकर नेम आणि अकाउंट नंबर अपडेट करा। इथे खाली तुमचा ब्रोकर सिलेक्ट करायचा आहे दिलेल्या लिस्ट पैकी आणि तुमच्या MT5 चा अकाउंट नंबर आपण इथे ऍड करायचा आहे। मग त्याच्यानंतर तुम्हाला त्या अकाउंट साठी 7 दिवसांची ट्रायल ऍक्टिव्हेट होईल। आता मेटाट्रेडर चार्ट उघडा आणि टूल्स मध्ये जावा। टूल्स मध्ये ऑप्शन्सला निवडा। ऑप्शन्स मध्ये एक्सपर्ट ॲडवायझरी टॅबला क्लिक करा। त्याच्यामध्ये अलाउ वेबसाईट रिक्वेस्टला टिक करा आणि त्याच्या खाली डबल क्लिक करून https://ppalgo.com ही वेबसाईट आपल्याला इथे टाकायची आहे आणि ओके बटन करून सेव्ह करा। मग आता EA फाईल आपली ड्रॅग आणि ड्रॉप करा चार्ट वरती। त्याच्यामध्ये आपल्याला एक कॉमन टॅब मध्ये अलाउ अल्गो ट्रेडिंग हे टिक आहे की नाही आपल्याला खात्री करून घ्यायची आहे। आता आपण इथले EA फाईलचे महत्त्वाचे सेटिंग्स पाहूया। एंट्री डिफरन्स पॉइंट म्हणजे एंट्रीसाठी पॉइंट्सचा फरक। टार्गेट पॉइंट्स प्रत्येक ट्रेडसाठी टार्गेट आहे। इनिशियल लॉट्स सुरुवातीचा लॉट साइज। इनक्रीज लॉट्स पुढील ट्रेडिंगसाठी लॉट वाढवायचा पर्याय। मॅक्स ट्रेड्स पर इन्स्टन्स एका सायकल मध्ये जास्तीत जास्त ट्रेड्स। हेज रिकव्हरी लॉजिक। मॅक्स स्प्रेड जास्तीत जास्त स्प्रेड लिमिट। यूज कॅन्डल क्लोज एंट्री कॅन्डल क्लोजरवर एंट्री। टाइम फ्रेम फॉर कॅन्डल क्लोज एंट्रीसाठी टाइम फ्रेम निवडा। हेच आपलं इतकं साधं सोपं पीपी अल्गोचं सेटिंग आहे। आणि त्याच्यानंतर चार्ट वरती जे आपल्याला स्टार्ट बटन दिसतं त्याला क्लिक करून आपल्याला स्ट्रॅटेजी चालू करायची आहे।